तूळ राशींच्या व्यक्तींसाठी ही 2-2.5 वर्षाचा जर विचार आपण केला, तर मागील काही कालखंडामध्ये संततीच्या बाबतीत ज्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या, संतती होणे किंवा संततीचं आरोग्य, संततीपासून लांब राहणे, अशा पद्धतीचे जे काही तक्रारी किंवा योग चालू होते, ते योग ह्या कालखंडामध्ये कमी होतील. जे कोणी विद्यार्थी आहेत तूळ राशीचे, त्यांच्या शिक्षणामध्ये अनेक कारणामुळं अडचणी निर्माण झाल्या होत्या किंवा खंड पडला होता. तो खंड या कालखंडामध्ये भरून निघेल. तुम्ही नवीन ॲडमिशन घ्याल, नव्याने अभ्यासाला सुरुवात कराल आणि तो अभ्यासक्रम पूर्ण देखील कराल. जे कोणी मध्यमवर्गीय किंवा ज्यांचा संबंध व्यवसाय, नोकरीशी संबंधित आहे, अशा व्यक्तींसाठी काही कोर्ट कचेरीची कामं जर तुमची चालू असतील, तर ह्या कालखंडामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये समाधानकारक स्थिती प्राप्त होईल, त्याच्यामध्ये यश येईल आणि निकाल किंवा जे काही तुमच्यासारखं कोर्टाचं कामकाज हे तुमच्याप्रमाणे घडेल. तूळ राशीच्या व्यक्तींना बरेच दिवस लांबलेलं जे कोर्ट कचेरीचं काम आहे, त्याच्यामध्ये या लोकांना विशेष करून यश मिळेल किंवा केस, तारीख जे काही आहे ते तुमच्यासारखं घडून यायला या कालखंडामध्ये बरीच मदत होणार आहे. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी 6वा शनी हा विशेष करून आरोग्याच्या स्थानामधून जाणारा शनी आहे. त्यामुळे या व्यक्तींनी आरोग्यासंदर्भात जे काही प्रश्न निर्माण होत असतील किंवा थोड्याफार कुरबुरी असतील, त्याच्याकडे कोणतंही दुर्लक्ष या कालखंडामध्ये करू नका. कारण थोडं जरी आपण दुर्लक्ष केलं तरी आजार या कालखंडामध्ये बळावू शकतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य उपचार करून घ्या. तूळ राशींच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी बऱ्याचशा लोकांचा कल योगासनं, जिम किंवा आधुनिक पद्धतीचे जे व्यायाम पद्धती आहेत त्यांच्याकडे जाईल आणि त्या कालखंडामध्ये ह्या आधुनिक साधनांचा उपयोग करून स्वतःचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. तूळ राशींच्या व्यक्तींचे ज्यांचे व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, व्यापार आहेत, अशा लोकांना या कालखंडामध्ये निश्चित प्रगतीचा अनुभव येईल किंवा त्या माध्यमातून त्यांना उत्पन्न वाढेल, पैसे हाती येतील. परंतु व्यवसाय करत असताना जे काही आपल्याकडचं कामगार वर्ग असतो, त्यांचं तुम्हाला अपेक्षित सहकार्य या कालखंडामध्ये मिळणार नाही. त्यामुळे कामगारांच्या कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तो प्रश्न मोठा होऊ शकतो. याची काळजी तूळ राशीच्या व्यक्तींनी घेणं आवश्यक आहे. कामगारांच्या किंवा जे काही तुमच्या हाताखाली किंवा तुमच्या बरोबर जी काम करणारी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला पर्यायी व्यवस्था अगोदरपासूनच करून ठेवावी लागेल. तूळ राशींच्या व्यक्तीसाठी हा कालखंड बाहेर जाणं, प्रवासाला जाणं यासाठी अतिशय उत्तम आहे आणि त्यासाठी तुम्ही बाहेर पडाल. परंतु याच कालखंडामध्ये बाहेर जाताना काहींना अपघाताची समस्या किंवा काही विषारी प्राण्यांपासून त्रास होणं असा अनुभव येऊ शकतो आणि या कालखंडामध्ये तुम्ही भटकंतीचा अनुभव जरूर घ्या, परंतु या दोन्ही गोष्टींपासून अतिशय सावध राहा. ज्याप्रमाणे 6वा शनी तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आहे, तसा राहूसुद्धा तुमच्या 5व्या स्थानामधून भ्रमण करणार आहे आणि या कालखंडामध्ये संततीची विनाकारण काळजी वाटणं हा एक अनुभव तुम्हाला या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येईल आणि त्या संततीच्या काळजीसाठी तुम्ही स्वतःचा आनंदाचा जो काही अनुभव आहे तो तुम्ही घेण्यामध्ये थोडेसे कमी पडणार आहात. आर्थिक क्षेत्रामध्ये काही व्यवसायासाठी किंवा नवीन उद्योगासाठी तुम्ही बराच मोठा खर्च करणार आहात. या कालखंडामध्ये साठवण केलेले पैसे किंवा पुंजी म्हणता येईल ज्याला आपल्याला, ती पुंजी या कालखंडामध्ये तुमची खर्च होणार आहे. तूळ राशीच्या व्यक्ती जे विवाहासाठी इच्छुक आहेत, यांच्यासाठी विवाहाचे योग या कालखंडामध्ये जुळून येतील आणि अपेक्षेप्रमाणे मनासारखा जोडीदार मिळण्याचा कालखंड हा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आहे. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी उच्च शिक्षण, धार्मिक प्रवास, सद्गुरू दर्शन, अध्यात्म, ग्रंथ वाचन या गोष्टींचा अनुभव तूळ राशीच्या व्यक्तींना येईल आणि त्या माध्यमातून स्वतःचा आनंद तुम्ही द्विगुणित कराल आणि मनःशांती मिळवाल. अशा पद्धतीचा या कालखंडाचा भाग्यस्थानातून गुरुचं भ्रमण, षष्ठस्थानातून शनीचं भ्रमण आणि पंचम स्थानामधून राहूचं भ्रमण या सगळ्या कालखंडाचा होणारा जो परिणाम आहे, तो साधारण समिश्र स्वरूपाचा राहील. त्यामुळं या कालखंडामध्ये आरोग्याची समस्या एवढं सोडलं तर बाकी उत्तम कालखंड तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आहे. शुभम भवतु. तूळ राशीनंतर येणारी राशी म्हणजे वृश्चिक राशी आणि वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी येणारा 5वा शनी आणि 4था राहू याचा जो परिणाम वृश्चिक राशीवरती होणार आहे पुढील 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये, तो या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कारण शनी बदलाचा परिणाम हा सर्व राशींवरती शारीरिक, मानसिक, भावनिक या सर्व पातळीवरती होत असतो.
तोच परिणाम वृश्चिक राशीवरती आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना 5वा शनी हा व्यवहाराच्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क राहण्याचा संदेश घेऊन आला आहे. जी व्यक्ती शेअर मार्केट किंवा तत्संबंधित विषयाशी संबंधित आहे, देणे-घेण्याचे व्यवहार किंवा ज्या व्यक्तींना लॉटरी, जुगार, सट्टा, घोड्याची रेस याचं काही जर आवड असेल, तर या कालखंडामध्ये या व्यक्तींना याच्यामध्ये अपयश येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी योग्य पद्धतीनं शेअर घेताना विवेकाचा विचार करून, व्यवहाराचा विचार करून निर्णय घ्यावा. हा संदेश शनी महाराज तुमच्यासाठी विशेष करून घेऊन आलेले आहेत. त्याचप्रमाणे व्यवहाराचा जो काही कालखंड आहे, तो हा 2-2.5 वर्षासाठीचा आहे आणि या कालखंडामध्ये कोणतेही चुकीचे, गैरमार्गाने किंवा अनितीच्या मार्गाने असणारे व्यवहार शक्यतो या कालखंडामध्ये तुम्ही टाळलेलेच तुमच्या हिताचं राहील. वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी संतती होणं किंवा संततीच्या संदर्भातल्या समस्या किंवा संततीला एखादा मोठा आजार किंवा शिक्षण या बाबतीत चिंता ही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या कालखंडामध्ये विशेषत्वाने जाणवेल. मुलांविषयीची चिंता राहील. त्यांच्या शिक्षणाविषयी, आरोग्याविषयी तुम्ही वारंवार काळजी कराल. वृश्चिक राशीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा कालखंड थोडंसं जास्त अभ्यास करावा लागणारा असा हा कालखंड आहे. कारण या कालखंडामध्ये जास्त अभ्यास करून सुद्धा लक्षात न राहणं, अभ्यास करताना आळस येणं, अशा गोष्टींचा अनुभव या विद्यार्थ्यांना येणार आहे. त्यासाठी त्यांनी चिकाटी न सोडता जर सातत्याने अभ्यास करत राहिले तर ह्या गोष्टींना सुद्धा ते पार करून पुढे जाऊन यश आणू शकतील असा हा कालखंड आहे. वृश्चिक राशीच्या स्वभावाचा जर विचार आपण केला तर या कालखंडामध्ये थोडीशी तमोगुणी असणारी रास, फटकन बोलणारी रास, विंचवाप्रमाणे नांगी मारणारी रास आणि कलह करण्याचा स्वभाव या कालखंडामध्ये या लोकांचा वाढलेला दिसेल. पण त्याचप्रमाणे हा कलह काही वेळेला ह्यांच्या अंगलोट येण्याची शक्यता आहे आणि त्यातून बरंच मोठं भांडण या कालखंडामध्ये होऊ शकतं. त्यासाठी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी शक्यतो कलह टाळण्याचा प्रयत्न करावा. ऑफिसमध्ये नातेवाईकांच्याशी, घरातल्या लोकांशी वादविवादाचे प्रसंग या कालखंडामध्ये निर्माण होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या स्वभावाला खरोखर या कालखंडामध्ये मुरड घालावी लागणार आहे. तरच तुम्हाला मनःशांतीचा अनुभव मिळेल. अन्यथा रोज वादविवादाचे प्रसंग तुमच्या समोर उभे राहतील. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना जर काही स्थावर प्रॉपर्टी अशा संदर्भामध्ये काही व्यवहार करायचे असतील तर त्या संदर्भामध्ये कागदपत्रांच्या बाबतीमध्ये अतिशय सावध राहावं लागणार आहे. त्या माध्यमातून काही फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोणतंही काम करताना कायदेशीरपणे वकिलाचा किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मगच तुम्ही स्थावर प्रॉपर्टीच्या संदर्भातली जी काही कामं आहेत ती तुमची पार पाडा. अन्यथा कायदेशीर एखादा प्रश्न निर्माण होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही सापडाल. जे कोणी विद्यार्थी या क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी विचार केला त्यांना उच्च शिक्षणासाठी घरापासून लांब राहावं लागणार आहे. उच्च शिक्षण म्हणजे अतिशय कष्टाचं काम आहे आणि त्या शिक्षणासाठी त्यांना बाहेर राहिलं तर त्याच्यामध्ये त्यांना यश मिळू शकेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना घरातील जी कोणी वृद्ध माणसं आहेत, आई वडील, सासू सासरे, अन्यथा जे कोणी घरामध्ये आपल्या वयोवृद्ध माणसं आहेत त्यांची काळजी या कालखंडामध्ये विशेषत्वाने घ्यावी लागणार आहे. त्यांचं आरोग्य जपा. आरोग्याबरोबर त्यांच्या मनस्थितीचा सुद्धा विचार करा. या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर तुमचं मनस्वास्थ्य या माध्यमातून उत्तम राहील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना काही प्रमाणामध्ये अध्यात्म किंवा अध्यात्मातली गोडी या कालखंडामध्ये वाढणार आहे. अध्यात्मातल्या गोडीमुळे या लोकांना मनःशांती मिळेल किंवा नवीन काही सद्गुरू प्राप्ती होईल किंवा सद्गुरूचा बोध होईल असंही म्हणता येईल. त्यामुळे वाचन, चिंतन, मनन आणि विशेष करून ग्रंथाचा अभ्यास करणं अशा गोष्टींमध्ये त्यांचं मन रमेल आणि त्या माध्यमातून एक प्रकारे मनशांती, आत्मशांती याचा अनुभव वृश्चिक राशीची मंडळी, काही कारणाने त्रासलेली मंडळी या कालखंडामध्ये या ग्रहस्थितीचा अशा पद्धतीने फायदा घेतील. परंतु वृश्चिक राशीसाठी आपण एक सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो. तो म्हणजे असा की स्वभावातला थोडासा फटकळपणा, स्पष्ट वक्तेपणा यांनी जर बाजूला ठेवला तर बराच जीवनाचा आनंद या ठिकाणी वृश्चिकीची मंडळी घेताना आपल्याला दिसून येतील. शुभम भवतु. आत्ताच आपण वृश्चिक रास आणि त्या संदर्भातलं शनी बदलाचा होणारा त्यांच्यावरचा परिणाम आपण समजून घेतला. त्याप्रमाणे यानंतर पुढची जी राशी आहे ती म्हणजे धनु राशी आहे आणि धनु राशीसाठी या 2-2.5 वर्षामध्ये शनिदेवांचा जो बदल होत आहे, राशी बदल होत आहे आणि त्याचा होणारा जो परिणाम आहे तो आपण जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये धनुराशीसाठी मीन राशीमध्ये जाणारे शनिदेव चौथा शनी म्हणता येईल अशा पद्धतीचं शनी 4थ्या स्थानामधून भ्रमण करणार आहेत. हा 4th स्थानातून जाणारा शनी
हा ग्रहचिंता, ग्रह कलह किंवा महिलांचे विशेष करून ग्रहसौख्य कमी होणे, घरामध्ये वादविवाद होणे, चिडचिड होणे किंवा निद्रासौख्यामध्ये हानी होणे, त्याचप्रमाणे काही नवीन वाहन खरेदी करणार असाल तर त्यामध्ये काहीतरी घोटाळा होणे, अशा संदर्भामध्ये अनुभव धनुराशीच्या लोकांना याच्यामध्ये येतील. धनुराशीच्या व्यक्तींनी घरगुती वादविवाद किंवा घरगुती कटकटी यापासून थोडंसं लांब राहिलं तरच त्यांना मनस्वास्थ्य लाभेल. धनुराशीच्या व्यक्तींसाठी बऱ्याच प्रमाणामध्ये अपेक्षितपणे येणारं एखादं संकट व त्यामुळे येणारी स्थित्यंतरे याचा अनुभव ज्यांच्या पत्रिकेमधील मूळ शनिग्रह खराब किंवा दूषित आहे अशा लोकांना असा अनुभव या कालखंडामध्ये येऊ शकतो. त्यासाठी त्यांनी जे काही आपलं नित्यकर्म आहे ते व्यवस्थितपणे पार पाडावं, त्यामधून अशा पद्धतीचे संकटाचा ते सामना करू शकतील. याच कालखंडामध्ये आर्थिक हानीचा एखादा प्रसंग उद्भवू शकतो. आर्थिक हानीमधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर या कालखंडामध्ये स्वजनांपासून जर काही तुम्ही व्यवहार करत असाल तर ते व्यवहार शक्यतो आपसामधले जे व्यवहार म्हणतो आपण ते व्यवहार टाळा. त्याच्यामधून दोघांनाही सुख, समाधान आणि शांतीचा अनुभव तुम्हाला या कालखंडामध्ये घेता येईल. हे जरी सगळे अशुभ परिणाम आपल्याला दिसत असले तरी याच कालखंडामध्ये तुमच्यासाठी तुमच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत, कलागुण आहेत, या गुणांचा विकसित करणारा असा हा कालखंड आपल्याला म्हणता येईल आणि तुमच्या कलागुणांना वाव देणारा हा कालखंड आहे. त्यामुळे एखादा गुण तुम्हाला निश्चित उपयोगी येईल. त्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक प्राप्ती होईल, त्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धी पण मिळेल आणि मनस्वास्थ्य पण मिळेल. फक्त कोणता गुण चांगला आहे हे ओळखा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. तर हे सगळं होत असताना, तुमची प्रगती होत असताना किंवा एखाद्या स्थावर प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग असताना या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या भाऊबंदकीचा त्रास या कालखंडामध्ये विशेष करून जाणवू शकतो. या कालखंडाला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर याच्यामध्ये मन शांत ठेवून जर योग्य मार्ग तुम्ही काढला तर हा कालखंड अतिशय सुकर किंवा सुखाचा, आनंदाचा तुम्ही घालवू शकता. स्थावर प्रॉपर्टीचे किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे जर काही दिवाणी दावे, कोर्ट कचेरी, केसेस इत्यादी चालू असतील तर ते तुमच्यासारखे होण्याची शक्यता ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जे कोणी विवाह इच्छुक वधू किंवा वर आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगला कालखंड म्हणता येईल. या कालखंडामध्ये विवाह जमून येण्याचे योग आहेत. त्याचप्रमाणे शुभ कार्यासाठी, मंगल कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी तुमच्याकडून प्रवास घडेल आणि तो प्रवास कुटुंबासह घडेल. त्यामुळे त्या प्रवासाचा, म्हणजे ज्याला आपण पर्यटन कम धार्मिक तीर्थयात्रा असं म्हणता येईल, त्यात दोन्ही असेल, ज्यात पर्यटन पण असेल आणि धार्मिक तीर्थयात्रा पण असेल, अशा गोष्टीचा आनंद तुम्ही कुटुंबासमवेत घ्याल. याच कालखंडामध्ये तुमच्या हातून एखादं मोठं कार्य घडेल, त्याचा मानसन्मान होईल किंवा एखादा पुरस्कार तुम्हाला या कालखंडामध्ये प्राप्त होईल, त्याची मोठी चर्चा होईल आणि ते कार्य खूप मोठ्या प्रमाणात असेल. काही कारणांनी पती आणि पत्नी यांच्यामधील जे काही ताणतणावाचे संबंध निर्माण झाले होते ते संबंध या कालखंडामध्ये कमी होतील. अतिशय संमिश्र अशा स्वरूपाचं हे ग्रहमान आहे. संयम ठेवा आणि संयमाने बरीच कार्य पार पडतात, हे पण लक्षात घ्या. शुभम भवतु.